नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना सल्ला दिलाय. वक्तव्य संवेदनशीलपणे करावं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही. यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर जो केंद्रीय होम विभागाने त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन घेतले होते. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता, त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही, म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती. त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत. म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंट सहित या संदर्भातली पुढची कारवाई करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.